सायकलनुसार काय करायचं आपलं स्टडी करायचं. सायकल असेल तुमचं ग्लायकोलिसिस असेल, पीसीए सायकल असेल किंवा ग्लायकोझायलेट सायकल असेल किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल. ओके, ह्या डिफरंट सायकलनुसार आपण स्टडी काय करणार आहे की तुम्ही जे कंझ्युम करणार आहे कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन किंवा फॅट, ओके, त्याचं एनर्जीमध्ये कसं कन्व्हर्जन होणार आहे हे काय करायचं आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, लेक्चर नंबर 16 आणि 18 मध्ये मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, ग्लायकोलिसिस, टीसीए सायकल, ग्लायकोझायलेट सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके, तर नेक्स्ट आता मेटाबॉलिझम म्हणजे काय. Okay, what is the metabolism? Okay, whatever you eat, okay, तुम्ही जे कंझ्युम करताय, भले ती कार्बोहायड्रेट असेल, लिपिड असेल किंवा ऑल देअर फूड्स असेल, ओके, ते डायजेस्ट करायचं काम, ओके, डायजेस्ट करून त्याचं कन्व्हर्जन कशात करायचं ॲज अ सिम्पलर फॉर्म मध्ये, की जेणेकरून काय झालं पाहिजे त्यातून बॉडीला एनर्जी कंझ्युम झाली पाहिजे. ओके, तुम्ही जे ईट करता, तुम्ही जे कंझ्युम करताय, म्हणजे भले ते कोणतेही असो, कार्बोहायड्रेट असो, लिपिड असो किंवा ऑल देअर फूड असो, ओके, ते काय करतं डायजेस्ट करायचं काम कोण करतं मेटाबॉलिझम. ओके, डायजेस्ट करून काय करतं तिथे सिम्पल फॉर्म मध्ये काय करतं कन्व्हर्जन करतं, की जेणेकरून आपल्या बॉडीला त्यातनं काय झाली पाहिजे एनर्जी गेन झाली पाहिजे. ओके, ते काय मेन फंक्शन आहे कशाचं मेटाबॉलिझमचं. मग मेटाबॉलिझम म्हणजे काय दिस सम ऑफ ऑल बायोकेमिकल रिएक्शन ऑकरिंग इन अ सेल इज नोन ॲज मेटाबॉलिझम. ओके, तुमच्या ज्या सेल मधल्या किंवा तुमच्या बॉडीमधल्या ज्या ऑल केमिकल रिएक्शन आहेत, ओके, भले तुमच्या केसापासून ते तुमच्या नकापर्यंत, ओके, तुमच्या डिफरंट सेल्स इन बॉडीत आहे आणि त्या बॉडीच्या सेलमध्ये तुमचे जे केमिकल रिएक्शन कम्प्लीट होते, ओके, त्या रिएक्शनला काय आणायचं मेटाबॉलिझम. द एंटायर स्पेक्ट्रम ऑफ ए केमिकल रिएक्शन, ओके, ऑकरिंग इन द लिव्हिंग सिस्टम आर कलेक्टिव्हली रेफर्ड टू ॲज मेटाबॉलिझम. ओके, तुमच्या ज्या पूर्ण एंटायर बॉडीमध्ये तुमच्या सेलमध्ये ज्या ज्या डिफरंट केमिकल रिएक्शन होते, अशा हजारो केमिकल रिएक्शन तुमच्या बॉडीमध्ये, ओके, विदिन सेकंड कम्प्लीट होत असेल. ओके, तर त्या केमिकल रिएक्शन मध्ये किंवा कलेक्टिव्हली रेफर्ड ॲज इज नोन ॲज मेटाबॉलिझम. त्याची सिंपल डेफिनेशन काय आहे सम ऑफ ऑल बायोकेमिकल रिएक्शन. ओके, जर तुमच्याकडे नोटबुक असेल किंवा पेन असेल तर तुम्ही राईट डाऊन करून घेतली तरी चालेल. ओके, सम ऑफ ऑल बायोकेमिकल रिएक्शन ऑकरिंग इन अ सेल, तुमच्या ज्या बॉडीमध्ये ज्या बायोकेमिकल रिएक्शन होते, ओके, ऑकरिंग इन अ सेल, त्याला काय आणायचं मेटाबॉलिझम. सम ऑफ ऑल बायोकेमिकल रिएक्शन ऑकरिंग इन अ सेल, म्हणजे तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये ओव्हरऑल तुमच्या जे केसापासून ते तुमच्या नकापर्यंत पूर्ण केमिकल रिएक्शन होते, तर टोटल रिएक्शनला काय आणायचं मेटाबॉलिझम. ओके, दे आर क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. ओके, आता ह्याच्यात 2 कॅटेगरीज येतात. दे आर 2 कॅटेगरीज. फर्स्ट कॅटाबॉलिझम अँड सेकंड इज अॅनाबॉलिझम. ओके, ह्या 2 मेन टर्म कॅटाबॉलिझम अँड होतं शुगर मध्ये. लिपिडचा आपण स्टडी केला, लिपिडचं कन्व्हर्जन कशात होतं फॅटमध्ये. ओके, हे जे कन्व्हर्जन फॅक्टर आहेत, ओके, ते काय करते एनर्जी रिलीज करते. ओके, एनर्जी रिलीज करते ऍज अ एटीपी फॉर्म ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. ओके, ॲडेनोसायनिन ट्रायफॉस्फेट. ओके, हे आपण नंतर स्टडी करणार आहे त्या सायकलमध्ये. विल डिस्कस फर्स्ट कॅटाबॉलिझम. आता कॅटाबॉलिझम म्हणजे काय the degradative process consisted with the breakdown of a complex molecule to simpler one with a concomitant release of energy. Okay, they are larger and complex molecule converted into simple or a small molecules. Okay, एखादं समजा लार्ज कॉम्प्लिक्युल मोलिक्युल असेल किंवा एखादं मोठं स्ट्रक्चर असेल, जसं आपण प्रोटीन बघितलं असेल. ओके, प्रोटीनचं कसं स्ट्रक्चर असतं डिफरंट टाईपचे अमिनो ऍसिड, त्याला सिंगल सिंगल म्हणजे 1 बाय 1 काय राहते कनेक्ट राहते, ती काय राहतं पूर्ण कॉम्प्लेक्स मोलिक्युल तयार होतं. ओके, तर ते कॉम्प्लेक्स मोलिक्युल काय करते ते ब्रेक डाऊन करतं. ओके, सिंपल फॉर्म मध्ये ते तयार करतं, त्याला काय म्हणायचं कॅटाबॉलिझम. कॅटा म्हणजे काय कट करणे. एखादे लार्ज कॉम्प्लेक्स मोलिक्युल असेल, ओके, त्याच्यामध्ये 1000 मोलिक्युल अटॅच असतात 1 बाय 1. ओके, तर त्या 1000 मोलिक्युल काय करते 1 बाय 1 ते काय करते डिवाइड करते किंवा सेपरेट करतं, त्याला काय म्हणायचं कॅटाबॉलिझम म्हणजे कट करते ते. ओके, ॲज अ सिम्पलर फॉर्म म्हणजे एखादं कॉम्प्लेक्स मोलिक्युल असेल म्हणजे एखादं लार्ज मोलिक्युल असेल त्याचं कन्व्हर्जन कसं करतं ते स्मॉल
किंवा ॲज अ सिम्पलर फॉर्ममध्ये. ओके, हे झालं कॅटाबॉलिझम. फॉर एक्झाम्पल प्रोटीन असेल, प्रोटीनचं एक्झाम्पल तुम्ही कशात केलं, प्रोटीनचं कन्व्हर्जन अमिनो ऍसिड. आता प्रोटीन हे कसं आहे, 1000 ऑफ अमिनो ऍसिड मॉलिक्युल पासून काय केलं, सिंथेसाइज होतं प्रोटीन. ओके, तर प्रोटीनचे तुम्हाला जर कॅटाबॉलिझम करायचं असेल तर जे कन्वर्जन कशात होणार, अमिनो ऍसिड मध्ये होणार. ओके, आणि त्यातून तुम्हाला एटीपी हा जनरेट फॉर्म होणार, एटीपी जनरेट मॉलिक्युल हा तुम्हाला फॉर्म होणार. हे झालं कॅटाबॉलिझम. आता ह्याच्या पूर्ण अपोजिट काय असणार आहे, अनाबॉलिझम असणार आहे. ओके, जसं कॅटाबॉलिझम काय राहतं, एखादं लार्जर किंवा एखादं कॉम्प्लेक्स मॉलिक्युल हे ब्रेक डाऊन करतं किंवा कट करतं ऍज अ सिम्पलर फॉर्म किंवा ऍज अ स्मॉल मॉलिक्युल मध्ये. ह्याच्या अपोजिट काय असणार आहे, अनाबॉलिझम. जे तुमचे स्मॉल मॉलिक्युल असतील किंवा एखादे सिम्पलर फॉर्म असेल त्याचं कन्वर्जन तो कशात करणार आहे, ऍज अ कॉम्प्लेक्स मॉलिक्युल मध्ये करणार आहे. ओके, किंवा लार्ज मॉलिक्युल मध्ये कन्वर्जन करणार आहे. त्यालाच काय म्हणायचं, अनाबॉलिक रिॲक्शन किंवा अनाबॉलिझम. फॉर एक्झाम्पल स्मॉल सिम्पल मॉलिक्युल असेल त्याचं कन्वर्जन ऍज अ लार्ज कॉम्प्लेक्स. इथं आता काय एक्झाम्पल घेतोय आपण अमिनो ऍसिडचं. ओके, आता अमिनो ऍसिडचे काय असेल, सिम्पल फॉर्म मॉलिक्युल असतील. ओके, ते जर वन बाय वन आपण अटॅच केले तर त्याच्यातून काय राहणार आहे, प्रोटीन तयार होणार आहे. ओके, लास्ट टाइम आपण कॅटाबॉलिझम काय केलं, प्रोटीनचे कन्वर्जन अमिनो ऍसिड मध्ये केलं कॅटाबॉलिझम मध्ये. म्हणजे एखादी लार्ज मॉलिक्युल कॉम्प्लेक्सची काय केली, आपण ब्रेकडाऊन केली. आता इथे काय तुमच्या अमिनो ऍसिड काय असणार आहे, सेपरेट असणार आहे, डिवायडेशन असणार आहे. वन बाय वन मॉलिक्युल अटॅच करून आपण त्यातून काय करणार आहे, अनाबॉलिझम as a simpler form to conversion of a large complex molecule is known as anabolism. Okay, the biosynthetic reaction involving the formation of a complex molecule from a simple precaution. Okay, कॅटाबॉलिझम म्हणजे लार्ज कॉम्प्लेक्स कट करून तुमचे जे मॉलिक्युल आहेत ते डिवायडेशन करणे किंवा सेपरेट करणे. अनाबॉलिझम म्हणजे काय, त्याच्या अपोजिट तुमचे जे सिम्पल फॉर्म असतील किंवा सेपरेट मॉलिक्युल असतील ते काय करणे, वन बाय वन अटॅच करणे किंवा वन बाय कनेक्ट करून त्याच्यापासून एखादं लार्ज मॉलिक्युल किंवा एखादं कॉम्प्लेक्स मॉलिक्युल काय करणे, प्रोड्यूस करणे. त्याला काय म्हणायचं, अनाबॉलिझम. ओके, मेटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, अनाबॉलिझम. ओके, the next major pathway of carbohydrate metabolism. ओके, आता कोणत्या कोणत्या मेजर पाथवे आहेत की ज्याच्यातून आपल्याला एनर्जी कंझ्युम होणार असे कार्बोहायड्रेटच्या. फर्स्ट ग्लायकोलिसिस, त्यालाच EMP पाथवे म्हणतात, एमिडन मिथिन पाथवे. ओके, द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू पायरुवेट अँड लॅक्टिक ऍसिड. ओके, ही तुमची मेन एक्झाम्पल असणार आहे किंवा मेन पाथवे असणार आहे टू कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. फर्स्ट ग्लायकोलिसिस, सेकंड सायट्रिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड सायकल. ओके, त्यालाच काय म्हणायचं, क्रेब सायकल किंवा TCA सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक सायकल. ओके, द ऑक्सिडेशन ऑफ ऍसिडिल कोएन्झाइम E to conversion of carbon dioxide, Krebs cycle, is the final common oxidative pathway of carbohydrates, fats or amino acid through acetyl coenzyme A. Okay, glucogenesis, the synthesis of glucose from non-carbohydrate precursor to amino acid and glycerol. Then glycogenesis, formation of glycogen from glucose. Then glycogenolysis, breakdown of glycogen to glucose. Okay, and last uranic and pathway, uranic acid pathway. Glucose is converted to glutamic acid, pentose in some animal to ascorbic acid. Okay, this pathway is also an alternative oxidative pathway for glucose. हे झालं तुमचे काय, कार्बोहायड्रेटच्या मेजर पाथवेज. कुठल्या कुठल्या मेजर पाथवेज तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 हे लक्षात ठेवावे लागतील. ओके, ग्लायकोलिसिस असेल, सायट्रिक ऍसिड त्याला तुम्ही क्रेब सायकल किंवा TCA सायकल पण म्हणू शकता. ओके, देन ग्लायकोजेनेसिस, ग्लायकोजेनेलिसिस किंवा ग्लायकोजेनॅलिसिस. ओके, ह्या 5 पाथवे तुम्ही काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. कशाच्या, फॉर कार्बोहायड्रेटच्या. आणि हेच आपण काय करणार आता, वन बाय वन स्टडी करणार. ओके, ग्लायकोलिसिस असेल, क्रेब सायकल असेल किंवा सायट्रिक ऍसिड सायकल असेल किंवा ग्लायकोजेनॅलिसिस किंवा ग्लायकोजेनॅलिसिस असेल, हे काय करणार आहे आपण, वन बाय वन स्टडी करणार आहे. ओके, इथं पण सर्वांना क्लिअर झालं मेटाबॉलिझम म्हणजे काय. त्याच्यात 2 कॅटेगरीज, कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम. ओके, देन मेजर पाथवे कुठले कुठले आहेत, ग्लायकोलिसिस, सायट्रिक ऍसिड सायकल असेल, ग्लायकोजेनॅलिसिस, देन ग्लायकोनिओजेनॅलिसिस. ओके, या डिफरंट पाथवे आहेत कशाच्या, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. म्हणजे तुमचं कार्बोहायड्रेट तुम्ही जर कंझ्युम केलं असेल डिफरंट वेनुसार किंवा डिफरंट फूडनुसार तर त्याचं कन्वर्जन एनर्जीमध्ये होतं ह्या पाथवेनुसार.
ओके, अशा डिफरंट पाथवे आहेत, टोटल 6 पाथवे आहेत फॉर ए कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. Metabolism from a Greek word. Hello. सर्वांना आवाज येते ना? येस सर नो? ओके. मेटाबॉलिझम फ्रॉम ए ग्रीक वर्ड. ओके, मेटाबॉलिझम हा वर्ड कसा आहे? ग्रीक वर्ड्स आहे. ओके, मेटाबॉलिक म्हणजे काय? चेंज इज सेट डेफिनेशन. फक्त डेफिनेशन सर्वांना लक्षात ठेवायचं आहे, कारण ह्या टॉपिकला वेटेज जास्त आहे. टोटल 8 मार्क्सचे वेटेज आहे. ओके, the sum of all chemical or sum of all biochemical reaction occurring in a cell is known as metabolism. Okay, sum of all biochemical reactions occurring in a cell is known as biochemical, and they are classified into 2 categories: catabolism and anabolism. Then we will first pathway discuss for glycolysis. तुमच्या मोबाईलची स्क्रीन लहान दिसत असेल तर प्रत्येकाने काय करायचं? झूम करायचं. ओके, झूम करून तुमचं जे फर्स्ट स्ट्रक्चर आहे ग्लुकोज टू लास्ट पायरुवेट ऍसिड एवढं फक्त तुम्हाला दिसलं पाहिजे स्क्रीनवर. ओके, वेल फर्स्ट पाथवे ऑफ कार्बोहायड्रेट ग्लायकोलिसिस. ओके, बायोकेमिस्ट्री मध्ये कोणतेही टर्म असेल, ओके, तुम्हाला त्याचं मिनिंग जर माहित असेल किंवा त्या टॉपिकचं तुम्हाला जर मिनिंग माहित असेल तर त्या टॉपिकचं तुम्हाला निम्म डिस्कशन, निम्म जो स्टडी असेल तो तिथे तुमचा कम्प्लीट होतो किंवा तुमचा टोटल जो अर्थ आहे, मिनिंग आहे, ओके, त्या टॉपिकचा. म्हणजे बायोकेमिस्ट्री मध्ये कोणता एखादा मिनिंग असो किंवा कोणती एखादी टर्म असो, त्या टर्मचं तुम्हाला काय पाहिजे? नोन पाहिजे किंवा त्याची माहिती पाहिजे त्या टर्मची. फॉर एक्झाम्पल ग्लायकोलिसिस. ओके, आता ग्लायकोलिसिस काय? त्यात ग्लायको म्हणजे GLY जे आहे ते काय? ग्लुकोज. ग्लायको म्हणजे काय? ग्लुकोज. आणि लिएसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन किंवा डिसॉल्युशन. ग्लुकोजचं काय करायचं? आपल्याला इथे ब्रेकडाऊन करायचं. त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? एन प्रोडक्ट हा पायरुवेट घ्यायचा आहे किंवा 2 ATP मॉलिक्यूल फॉर्म करायचे. ओके, ग्लायकोलिसिस समजलं सर्वांना? ग्लायकोलिसिस, ग्लायको म्हणजे काय? ग्लुकोज. आणि लिएसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल. ओके, किंवा ब्रेकडाऊन ऑफ ए ग्लुकोज, त्याला काय म्हणायचं? ग्लायकोलिसिस. ओके, तुम्ही जे फूड कंझ्युम करता, ओके, त्यातून तुम्हाला कार्बोहायड्रेट, लिपिड्स किंवा प्रोटीन, ओके, त्यातून काय भेटते? तुम्हाला एनर्जी भेटते. ओके, त्याला आपण काय म्हणतो? ATP म्हणतो, ॲडोसायनिन ट्रायफॉस्फेट. ओके, त्याला आपण काय म्हणतो? ॲडोनायनिन ट्रायफॉस्फेट. भले तुमचे ते ऑल केमिकल रिॲक्शन म्हणजे तुमचे ते सेलमध्ये असणार आहे. ओके, ते कम्प्लीट होणार आहे. सेलच्या आत तुमचं जे सायटोप्लाझम असतं त्याच्यामध्ये काय राहतं? हे जे रिॲक्शन असते ते काय राहते? कम्प्लीट होते.
म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लुकोज असेल तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुवेट हे कुठे होणार आहे तुमच्या सेलमध्ये. ओके, सेलच्या कशामध्ये कम्प्लीट होणार आहे, सायटोप्लाझममध्ये काय राहणार आहे ते रिॲक्शन कम्प्लीट होणार आहे. ओके, वेल फर्स्ट डिस्कस फर्स्ट ग्लुकोज. ओके, आता ग्लुकोज हे सेलमधून कुठे येतं. ओके, ग्लुकोज हे पहिला कशात प्रेझेंट राहतं तुमच्या ब्लडमध्ये. ओके, तुमच्या ब्लडमध्ये काय राहतं पहिला ग्लुकोज प्रेझेंट राहतं आणि हे ब्लड मधलं ग्लुकोज तुमच्या सेलमध्ये एंटर करतं. ओके, सेलमध्ये एंटर केल्यानंतर तुमच्या सायटोप्लाझम जे ऑल केमिकल रिॲक्शन आहे ती कम्प्लीट होतं. ओके, ऑल केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तुमचं जे ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात होणार आहे पायरुवेटमध्ये होणार आहे. ओके, ही प्रोसेस जी कुठे होणार आहे तुमच्या सेल मधल्या सायटोप्लाझम मध्ये प्रोसेस कम्प्लीट होणार आहे. ओके, जो फर्स्ट ग्लुकोज हा प्रेझेंट कुठं असणार आहे तुमच्या ब्लडमध्ये. ओके, ब्लड मधला तुमचा ग्लुकोज हा एंटर कशात करणार आहे सेलमध्ये. सेलमध्ये एंटर केल्यानंतर तुमच्या सायटोप्लाझम मध्ये तो एंटर करून तुमची जे ऑल केमिकल रिॲक्शन आहे ती तिथे काय होणार आहे कम्प्लीट होणार आहे त्या ग्लुकोजची. फर्स्ट ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात होणार आहे फॉर ग्लुकोज 6 फॉस्फेट. ओके, ग्लुकोज 6 फॉस्फेट. आता ग्लुकोज काय 6 कार्बनचा हा एक मोलिक्युल आहे. ओके, त्याच्यामध्ये किती कार्बन असणार आहे टोटल 6 कार्बन असणार आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेट. ओके, पहिला ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात होणार आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट. तुमचा सिंपल फॉर्म असतो ग्लुकोजचा, त्याच्यामध्ये किती कार्बन असेल टोटल 6 कार्बन असेल. ओके, त्याचं कन्व्हर्जन कशात होणार आहे ग्लुकोज 6 फॉस्फेट. आता ह्याच्यामध्ये काय झालं तुमचा फॉस्फेट मोलिक्युल काय झाला एक अटॅच झाला. ओके, आता ह्याच्यामध्ये काय राहणार आहे तुमचं एटीपी आणि ॲडेनोसायनिन ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन कशात होणार आहे ॲडेनोसायनिन डायफॉस्फेट. ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये होत असताना ओके त्याच्यामध्ये तुम्हाला एक मोलिक्यूल किंवा एक एटीपीचा मोलिक्यूल तुम्हाला काय लागतो तिथे अटॅच करायला लागतो एटीपी ॲडेनोसायनिन ट्रायफॉस्फेट. ओके, ट्राय म्हणजे किती 3, फॉस्फेटचे 3 मोलिक्यूल येत आहेत. ओके, तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं एडीपी ॲडेनोसायनिन ट्राय डायफॉस्फेट. ओके, म्हणजे एक मोलिक्यूल तुमचा इथे काय झाला अटॅच झाला, तोच फॉस्फेट मोलिक्यूल तुमच्या नेक्स्ट म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेटला काय झाला अटॅच झाला. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात झालं ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. आता 6 एक मोलिक्युल ऍज इट इज आहे, तर 6 काय असणार आहे तुमचा 6 कार्बन असणार आहे आणि फॉस्फेट मोलिक्युल. ओके, आता एटीपीचं कन्व्हर्जन कशात झालं एडीपी मध्ये. टी म्हणजे काय ट्राय आणि डाय म्हणजे काय 2. ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन कशात झालं तुमचं डायफॉस्फेट मध्ये आणि त्यातला एक फॉस्फेट हा खालच्या मोलिक्युलला अटॅच झाला. ओके, तर नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये एक एन्झाईम तुम्हाला त्या एन्झाईममुळे ह्याचं कन्व्हर्जन झालं. ओके, तर त्या एन्झाईमचं ना काय हेक्झोकायनेज. आता इथे एन्झाईमचं तुम्हाला नाव दिलेलं नाही, फक्त तुम्हाला इथे फक्त स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. तर प्रत्येक रिॲक्शनला इथे काय असणार एन्झाईम हा कंपल्सरी असणार आहे. ओके, इथे काय तुम्हाला दिलं आहे, नंतर तुम्हाला ज्या नोट्स मी ग्रुपवर सेंड करेन तर त्या नोट्समध्ये पूर्ण त्याचं स्ट्रक्चर असेल, कुठला एन्झाईम तिथं आहे. ओके, त्या एन्झाईममधून किती तुम्हाला प्रोड्यूस झालं, एटीपी किती फॉर्म झाले, एनएडीएच किती फॉर्म झाले हे तुम्हाला नंतरच्या नोट्समध्ये दिलं जाईल. फक्त आता ह्या डायग्राम फक्त एवढं समजायचं की फर्स्ट रिॲक्शनला हेक्झोकायनेज एन्झाईम हा तिथं रिक्वायर्ड आहे. ओके, त्याच्यामुळेच ते काय झालं ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये कन्व्हर्जन झालं. कोणत्या एन्झाईममुळे हेक्झोकायनेज. आता हेक्झो म्हणजे काय 6 कार्बन. ओके, आणि कायनेज म्हणजे काय एक फॉस्फेटचं एक स्ट्रॉंग मोलिक्यूल फॉर एनर्जी स्ट्रॉंग मोलिक्यूल कायनेज मध्ये. देन नेक्स्ट ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन कशात झालं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. ओके, आता ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांचा केमिकल फॉर्म्युला काय सेमच आहे. ग्लुकोज काय अल्डोज आहे आणि फ्रुक्टोज काय केटोज आहे. ओके, आपण कार्बोहायड्रेट स्टडी केला अल्डोज केटोज. ओके, कार्बोहायड्रेटची डेफिनेशन जी आहे. ओके, तर ग्लुकोज हे काय तुमचं अल्डोज आहे किंवा अल्डिहाइड आहे आणि फ्रुक्टोज काय तुमचं केटोज आहे. ओके, बाकी 6 फॉस्फेट ऍज इट इज आहे. म्हणजे इथे काय झालं आयसोमेरिझम, फक्त काय झालं तुमचं इन्व्हर्जन चेंज केलं इथं. इथे काय झालं तुमचा आयसोमेरेज हा एन्झाईम काय इथे रिक्वायर्ड आहे रिॲक्शन नंबर सेकंडला. ओके, आयसोमेरेज कोणता एन्झाईम इथे रिक्वायर्ड आहे आयसोमेरेज. ओके, फक्त कन्व्हर्जन करायचं आपल्याला कशाचं ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन कशात करायचं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये. ओके, ह्या दोन्हीचा केमिकल फॉर्म्युला सेम आहे. कशाचा ग्लुकोज 6 फॉस्फेट ग्लुकोजचा फॉर्म्युला सेम आहे आणि फ्रुक्टोजचा पण सेम आहे 6,6,H12 आणि O7. ओके, तर ग्लुकोज काय अल्डिहाइड आणि फ्रुक्टोज काय केटोज आहे.
ओके, फक्त काय करायचं आपल्याला चेंज करायचं आहे कशावर तो अल्डिहाइड टू केटोज. ओके, ते चेंज करताना एक आपल्याला एन्झाईम काय लागतो रिक्वायर्ड लागतो. कशा तो एन्झाईमचं नाव काय आयसोमेरेज. ओके, the next fructose 6 phosphate to fructose 1 6 diphosphate. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा एटीपी एक प्रोड्यूस करावा लागतो. ओके, मी दुसरी एक तुम्हाला सायकल सेंड करतोय, तर ती तुम्ही जरा झूम करून बघायचे. थोडंफार ते ब्लर दिसते मोबाईल मध्ये, तरी पण तुम्ही थोडंफार ते फर्स्ट ग्लुकोज 6 फॉस्फेट, त्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. ओके, आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जे आहे त्याच्यामध्ये एक एटीपी तुम्हाला गेन तिथे द्यावा लागतो आणि त्याच्यापासून तुम्हाला एक एडीपी हा बाहेर पडतो. ओके, मग त्यात काय झालं तुमचा एक फॉस्फेट हा तिथं त्या मॉलिक्युलर किंवा दुसऱ्या एखादी रिएक्शन अटॅच झाला, त्यामुळे तिथे काय झालं फ्रुक्टोज 1 6 डाय फॉस्फेट. आता डाय म्हणजे काय 2, आता फॉस्फेटचे दोन मॉलिक्युल इथे अटॅच झाले. ओके, 1 6 डायफॉस्फेट, फ्रुक्टोज 1 6 डायफॉस्फेट. ओके, तर ह्याच्यामध्ये एक एन्झाईम आहे फॉस्फेट फ्रुक्टोज कायनेज फर्स्ट. ओके, आता इथे एन्झाईमची नावं कोणत्याच याला दिलेली नाहीत. ज्याला तुम्हाला मी नोट्स पाठवेल त्याला प्रत्येक रिएक्शनला एक एन्झाईम अटॅच असणार आहे. ओके, त्या एन्झाईमचं तुम्हाला नाव वगैरे सगळं त्याचं स्टेप बाय स्टेप त्याचं क्लासिफिकेशन दिलं जाईल त्या नोट्समध्ये, फक्त ॲग्रेमधून थोडंफार समजून घ्यायचं. ओके, फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन कशात झालं फ्रुक्टोज 1 6 डायफॉस्फेट. ओके, आता फ्रुक्टोज 6 ऍज इट इज खाली आलं. आता 1 डायफॉस्फेट हे काय आलं तुमचं, तो तुमचा एटीपी एक मॉलिक्युल आहे. एटीपीचं कन्वर्जन कशात झालं एडीपी, म्हणजे ॲडोनिसायनिन ट्रायफॉस्फेटचं कन्वर्जन कशात झालं ॲडोनिसायनिन डायफॉस्फेट. ओके, ॲडोनिसायनिन ट्रायफॉस्फेट म्हणजे फॉस्फेटचे 3 मॉलिक्युल तिथे अटॅच केले, त्यातलं फक्त एक मॉलिक्युल त्यांनी गेन केला आणि त्यातनं बाहेर किती आले ॲडोनिसायनिन डायफॉस्फेट, म्हणजे 2 मॉलिक्युल त्यातनं बाहेर पडले, म्हणजे एक मॉलिक्युल फॉस्फेटचं त्यांनी गेन केला. ओके, त्यामुळे त्याचं काय झालं नाव चेंज फॉर ए फ्रुक्टोज 1 6 डायफॉस्फेट. डाय म्हणजे 2, फॉस्फेटचे 2 मॉलिक्युल अटॅच झाले. ओके, आता इथे पण काय तुमचे कार्बन 6 प्रेझेंट आहे, म्हणजे फ्रुक्टोज 1 6 6 म्हणजे काय 6 कार्बन. ओके, इथे वर तुमचे ऍज इट इज 6 कार्बन प्रेझेंट आहे. आता इथे 2 डिवायडेशन होते. ओके, एक ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि डायहायड्रोजिल ऍसिटिल, हे काय झालं तुमचे 2 डिवायडेशन झाले इथं, म्हणजे 6 कार्बनचे 2 इकडे 3 आणि इकडे 3. ओके, असे काय झाले 3 डिवायडेशन झाले, 3 कार्बन इकडे आणि 3 कार्बन इकडे. ओके, आतापासून आपण ग्लुकोज पासून जर ब्रेकडाऊन करत होतो, आतापर्यंत फक्त 6 मॉलिक्युल किंवा 6 कार्बन तिथे अटॅच होते. आता 6 कार्बनचं काय त्याचे 3 डिवायडेशन होणार. ओके, 3 कार्बन ग्लिसरॉल्डिहाइडला जाणार आणि 3 कार्बन डायहायड्रॉक्सिल ऍसिटोन फॉस्फेटला जाणार. ओके, तर त्यातलं फक्त आता एकच आपण कंटिन्यू करतोय, बाकी सेम प्रोसेस इकडे फॉलो होणारच आहे. त्यातलं फर्स्ट ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. ओके, त्याचं कन्वर्जन कशात होणार आहे 1 3 डायफॉस्फॉसिल ग्लिसरॉइल. त्यातलं तुझं एन्झाईम असणार आहे की ज्या एन्झाईममुळे ही रिॲक्शन कम्प्लीट होणार आहे. ओके, तर त्या एन्झाईमचं नाव काय ग्लिसरॉल 3 फॉस्फेट डायहायड्रोजिनेज. ओके, प्रत्येक एन्झाईमच्या वरच्या एंडला एएससी हा कंपल्सरी असणार आहे. ह्याच्यावर तुम्ही काय करायचं आयडेंटिफाय करायचं की हा एन्झाईम मॉलिक्युल आहे. ओके, आणि प्रत्येक रिॲक्शनला एक एन्झाईम हा कंपल्सरी असतो, त्याशिवाय ती रिॲक्शन कम्प्लीट होऊ शकतच नाही. ओके, तर इथं कोणतं एक्झाम आहे कोणतं एन्झाईम आहे इथं ग्लिसरॉल 3 फॉस्फेट डायहायड्रोजिनेज. ओके, हे एक्झाम्पल इथे रिक्वायर्ड आहे. ओके, आता इथं एनएडी प्लसचं कन्वर्जन कशात होणार आहे एनएडीएच प्लस. एनएडी प्लसचं कन्वर्जन कशात होणार आहे एनएडीएच प्लस मध्ये कन्वर्जन होणार. ओके, देन नेक्स्ट 1 3 डायफॉस्फोग्लिसराइल. ओके, 1 3 जर तुम्ही जर थोडंफार झूम करून जर बघितलं. ओके, 1 3 डायफॉस्फोग्लिसराइल
कन्वर्जन कसे होणार आहे 3-फॉस्फोग्लिसरॉल. ओके 3-फॉस्फोग्लिसरॉल. आता 1,3 डायफॉस्फेट आणि खाली किती आहे 3-फॉस्फोग्लिसरॉल. म्हणजे डायफॉस्फेटचं कन्वर्जन कशात झालं पुन्हा 2 मध्ये झालं. आता इथं एडीपी चे कन्वर्जन कशात झाले एटीपी मध्ये झाले. ओके एडीपी आणि एटीपीचा मी काय करायचं आहे फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. ओके एडीपी म्हणजे काय ॲडेनोसायनिन डायफॉस्फेट म्हणजे फॉस्फेटचे 2 मॉलिक्यूल अटॅच आहेत डायफॉस्फेट. एटीपी म्हणजे काय ॲडेनोसायनिन ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 मॉलिक्यूल इथं प्रेझेंट आहेत. ट्राय म्हणजे 3 डाय म्हणजे 2. ओके आतापर्यंत आपण फक्त काय केलं एटीपी एक गेन केलं एटीपी त्यांनी कंझ्युम केला. आता इथं काय केलंय एक एडीपीचं कन्वर्जन एटीपी मध्ये झाले म्हणजे फॉस्फेट एक मॉलिक्यूल यातनं बाहेर पडलाय. ओके त्यामुळे त्याचं कन्वर्जन कसं झालंय 3-फॉस्फोग्लिसरॉल. ओके देन नेक्स्ट त्याचं कन्वर्जन कसं झालंय 2-फॉस्फोग्लिसरॉल. ओके त्याचे कशाचं कन्वर्जन झालं 2-फॉस्फोग्लिसरॉल. आता ह्याच्यामध्ये फक्त एकच एन्झाईम इथे प्रोड्यूस होते त्याचं नाव आहे म्युटाज. काय म्युटेज. इथे बाकी कोणती रिएक्शन होत नाही कोणते एक एनएडीपीएचपी बाहेर पडत नाही किंवा एक एटीपी प्रोड्यूस होत नाही किंवा एटीपी गेन होत नाही. ओके इथे फक्त एक एन्झाईमचं नाव लक्षात ठेवायचं फक्त म्युटेज. ओके आता 2-फॉस्फोग्लिसरॉलचे कन्वर्जन कसं होणार आहे फॉस्फोफिनाइल पायरुवेट. ओके फॉस्फोफिनाइल पायरुवेट मध्ये होणार म्हणजे तुमची जी सेकंड लास्ट जी स्टेप असणार आहे तुम्ही आता ते स्क्रीन मध्ये बघताय तुमची जी सेकंड लास्ट रिएक्शन असणार आहे किंवा जी स्टेप असणार आहे ती कोणती असणार आहे फॉस्फोफिनाइल पायरुवेट. ओके आता इथं पुन्हा एकदा काय होणार आहे एडीपीचे कन्वर्जन कसं होणार आहे एटीपी मध्ये होणार आहे. ओके म्हणजे पुन्हा इथे एक आपल्याला एनर्जीचे मॉलिक्यूल होते गेन होणार आहे. ओके एडीपीचे कन्वर्जन कसं होणार आहे एटीपी मध्ये होणार आहे. तुमचा जो लास्ट एंड प्रोडक्ट आहे तिथे तुम्हाला गेन होणार आहे. तुमचा लास्ट प्रोडक्ट काय असणार आहे पायरुवेट असणार आहे. ओके पायरुवेट. आणि तो कोणत्या एन्झाईम तुम्हाला या कोणत्या एन्झाईममुळे ते प्रोड्यूस होणार आहे पायरुवेट कायनेज. ओके पायरुवेट कायनेज ह्या एन्झाईममुळे ही तुमची लास्ट जी रिएक्शन आहे ती काय होणार आहे कम्प्लीट होणार आहे. ओके ही झाली तुमची कोणती सायकल ग्लायकोलिसिस सायकल. ओके तुमचं ग्लुकोजचा मॉलिक्यूल तुम्हाला ब्रेकडाऊन करायचा आहे. ओके तुमचा ग्लुकोजचा मॉलिक्यूल ब्रेकडाऊन केल्यानंतर त्याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे हा पायरुवेट असणार आहे. आणि ज्याला तुम्ही ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करताय त्याला तुम्हाला किती मॉलिक्यूल भेटतात एटीपीचे 2 मॉलिक्यूल एटीपीचे गेन होते. ओके सुरुवातीला आपण 2 मॉलिक्यूल काय करतोय आपले 2 मॉलिक्यूल यूज होते कशात एटीपी मध्ये म्हणजे ग्लुकोज पासून तुम्ही फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट वरून आपले 2 एटीपी मॉलिक्यूल काय होते यूज होते. ओके तर तेच पुन्हा आपल्याला रिएक्शन 5 मध्ये आणि रिएक्शन 8 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा काय राहतं एटीपी हा आपल्याला पुन्हा गेन होतो. ओके ही झाली एका साईडची. ओके म्हणजे ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट. ओके दुसऱ्या साईडची आपण स्टडी केलेलं नाही अजून त्या साईड आपण काय राहणार आहे तुमचे 2 मॉलिक्यूल एटीपीचे हे फॉर्म होणार आहेत आपल्याला किंवा गेन होणार आहेत. अशा एका सायकलमध्ये टोटल 4 एटीपी आपल्याला गेन होते. तुम्ही एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल जो ब्रेकडाऊन केला ओके ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल ब्रेकडाऊन करून त्याचा एंड प्रोडक्ट जो पायरुवेट भेटला तिथे त्यातून आपल्याला 2 एटीपी 4 एटीपी आपल्याला गेन होते. ओके आणि इथं आपण युनिव्हर्सिटी केली ते सुरुवातीला 2. ओके म्हणजे 4 - 2 इज इक्वल टू 2. जर एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल जर तुम्ही ब्रेकडाऊन केला ओव्हरऑल पूर्ण तर तुम्हाला 2 एटीपी फॉर्म होते. ओके सुरुवातीला आपल्याला 2 एटीपी इन्व्हेस्ट करायला लागते. इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला नंतर स्टेप नंबर 5 आणि स्टेप नंबर 9 मध्ये आपल्याला 2 एक एटीपी फॉर्म होते. ओके ही झाली फक्त ग्लिसरॉल्डिहाइड एका साईडची आपली प्रोसेस झाली म्हणजे आपण 3 कार्बन फक्त बघितलं आणि अदर 3 कार्बनला पण काय राहणार आपल्याला 2 एटीपी फॉर्म होणार आहेत. असे 4 एटीपी आपल्याला फॉर्म झाले म्हणजे 4 एटीपी आपल्याला गेन झाले. ओके पण आपण युनिव्हर्सिटी केली ते 2 म्हणजे 4 - 2 इज इक्वल टू 2 म्हणजे टोटल ऑल ओव्हर रिएक्शन मध्ये आपल्याला एनर्जीचे मॉलिक्यूल हे किती भेटले 2 मॉलिक्यूल आपल्याला गेन झाले. ओके पुन्हा एकदा आपण हे टॉपिक किंवा लेक्चर जे आहे डिस्कस करायचं आहे.
लेक्चर नंबर 16 आणि 18 ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल 4 सायकल स्टडी करायचे आहेत. ग्लायकोलिसिस सायकल जे आपण स्टडी केलेलं आहे, देन TCA सायकल असेल, ग्लायकोझायलेट सायकल असेल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ओके, त्यातली जे एक सायकल आहे त्यात आपण कम्प्लीट केलेलं आहे. ओके, मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट. ओके, आता मेटाबॉलिझम काय? मेटाबॉलिझम हा एक ग्रीक वर्ड आहे. ओके, कोणता? हा ग्रीक वर्ड आहे. मग ग्रीक वर्डचं मिनिंग काय होते? चेंज इज अ स्टेट ऑफ ए लाईफ. ओके, चेंज इज अ स्टेट ऑफ लाईफ म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन होते, ओके, हे प्रत्येक सेलमधून तुमच्या भले तुमच्या ज्या केसापासून ते तुमच्या नाकापर्यंत तुमच्या सेल्स आहेत, त्या सेलमध्ये सगळ्या केमिकल रिॲक्शन कम्प्लीट होते. त्याला काय आणायचं? मेटाबॉलिझम. ओके, तुमच्या त्या मेटाबॉलिझमचा हा मिनिंग आहे. देन डेफिनेशन काय? सम ऑफ ऑल बायोकेमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन अ सेल. ओके, ऑकरिंग इन अ सेल म्हणजे काय? कम्प्लीट होणे. इज अ प्लेस ऑफ ए रिॲक्शन. Sum of all biochemical reaction occurring in a cell is known as metabolism. Okay, then metabolism classified into two categories. ओके, दोन कॅटेगरीज आहेत, एक कॅटाबॉलिझम आहे, दुसरे ॲनाबॉलिझम. आता कॅटा म्हणजे काय? कट करणे. एखादं लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्युल असेल, ओके, तर ते काय करणे? कट करून त्याचं डिवायडेशन करणे, म्हणजे सेपरेट करणे, ते त्याला काय आणायचं? कॅटाबॉलिझम. आता ह्याच्या अपोजिट दुसरे काय असणार? ॲनाबॉलिझम. तुम्ही जे सिंपल फॉर्म जे असतील, ओके, तर ते काय करणे? एकमेकाला कनेक्ट करणे आणि त्याच्यापासून लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्युल तयार करणे. हे काय झालं? ॲनाबॉलिझमचं फंक्शन झालं. देन डिफरंट पाथवे ऑफ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट कंझ्युम होऊन त्याच्यापासून एनर्जी फॉर्म होताना डिफरंट पाथवे म्हणजे डिफरंट पाथवेनुसार आपल्याला त्यातनं ATP हा प्रोड्यूस होणार आहे. ओके, त्यातली एक आपण स्टडी केली ग्लायकोलिसिस. त्याला काय आणायचं? MBAD पाथवे. ओके, जे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू पायरुवेट ऍसिड, त्याचा एंड प्रोडक्ट दिलेला आहे. ओके, ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज टू पायरुवेट ऍसिड किंवा लॅक्टिक ऍसिड. आपण फक्त एकाच साठी स्टडी केला, त्याचा एंड प्रोडक्ट काय होता? पायरुवेट. तुम्ही जर दुसऱ्या स्टडी केला असेल तर त्याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे? लॅक्टेट ऍसिड असणार आहे. तसे सार्टिक ऍसिड आहे, ग्लायकोजेनेसिस आहे, ग्लायकोजिनेसिस, ग्लायकोजिओनोलिसिस, जे डिफरंट पाथवेज आहेत. ओके, त्याच्यापासून आपल्याला डिफरंट ATP हा फॉर्म होणार आहे किंवा गेन होणार आहे. ग्लायकोलिसिस सायकल. ओके, आता ग्लायकोलिसिस सायकल. आता ग्लायकोलिसिसचा मिनिंग काय? ग्लायको म्हणजे काय? ग्लुकोज. ओके, ग्लुकोजचा एक मोलिक्युल. आणि लायसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? ग्लुकोजचा एक मोलिक्युल काय करायचा आहे? ब्रेकडाऊन करायचं आहे. ओके, त्याला काय म्हणायचं? ग्लायकोलिसिस. तर फर्स्ट ग्लुकोजचा एक मोलिक्युल, त्याच्यापासून ग्लुकोज 6 फॉस्फेट. ओके, जर ग्लुकोजचा एक मोलिक्युल आपल्याला ब्रेकडाऊन करायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे? एनर्जी लागणार आहे. ओके, तर ती एनर्जी कुठून येणार आहे? तुमची ATP पासून येणार आहे. ओके, त्यातला जो एक फॉस्फेट आहे तो आपण काय केलेला आहे? कंझ्युम केलेला आहे. ओके, त्यामुळे ATPचं कन्व्हर्जन कशात झालंय? ADP मध्ये. त्यामुळे तुमचं चेन नाव झालंय ग्लुकोज 6 फॉस्फेट. ओके, आता ग्लुकोज हा तुमचा सेम मोलिक्युल असणार आहे. 6 म्हणजे काय? तुमचं 6 कार्बन आणि फॉस्फेट. तुमचा ATPचं कन्व्हर्जन ज्याला ADP मध्ये होतं त्याला एक फॉस्फेट ग्रुप इथे काय राहतो? अटॅच राहतो. त्यामुळे त्याचं नाव काय राहतं? ग्लुकोज 6 फॉस्फेट. ओके, द नेक्स्ट ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन काय राहतं? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. ओके, आता ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज 6 मध्ये होताना फक्त एक एन्झाईम तिथे रिक्वायर्ड आहे. त्याचं नाव काय? हेक्झोकायनेज. हेक्झो म्हणजे काय? 6 कार्बन आणि कायनेज म्हणजे काय? एखादा फॉस्फेटचा स्ट्रॉंग मोलिक्युल ज्याच्यामध्ये फुल एनर्जी आहे. ओके, त्याला काय आणायचं? हेक्झोकायनेज. देन नेक्स्ट ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन कशात करायचं आपल्याला? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. ओके, आता इथे फक्त काय झालंय? नाव चेंज झाले. ग्लुकोजचं नाव काय झालं? फ्रुक्टोज झालंय. ओके, ग्लुकोज काय? अल्डेहाइड आणि फ्रुक्टोज काय? केटोन आहे. ओके, मग फक्त काय झालं? इथे चेंज झाले. त्याला काय आणायचं? आयसोमेरेज.
किंवा आयसोमेरेज हे एन्झाईम इथे रिक्वायर्ड लागतं, की जेणेकरून काय राहतं की ह्या एन्झाईममुळे फक्त काय राहतं ते अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशात राहतं केटोन मध्ये होतं, त्याला काय म्हणायचं आयसोमरेज. देन नेक्स्ट फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन कशात राहणार आहे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. ओके, आता इथं पुन्हा एकदा आपल्याला एनर्जी गेन होणार आहे किंवा एनर्जी कंझ्युम करायला लागणार आहे आपल्याला. एटीपीचं कन्व्हर्जन पुन्हा कशात राहणार आहे एडीपी मध्ये होणार आहे, त्यामुळे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. ओके, सुरुवातीला काय होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, देन नेक्स्ट टू कंझ्युम 1 फॉस्फेट मॉलिक्यूल फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. आता कोणत्या इथे एन्झाईम प्रोड्यूस होणार आहे PFK फर्स्ट, म्हणजे पी म्हणजे काय फॉस्फेट फ्रुक्टोज कायनेज, हे एन्झाईम इथे काय राहणार रिक्वायर्ड राहणार आहे. ओके, आता या केमिकल रिॲक्शन मध्ये कुठेही तुम्हाला मी एन्झाईमचं नाव दिलेलं नाही, ज्याला तुम्हाला नोट्स भेटेल त्याला तुम्हाला ते प्रत्येक स्टेप व्हायला प्रत्येक स्टेपला कोणत्या एन्झाईम तिथे रिक्वायर्ड आहे कोणत्या एन्झाईम तिथे नेसेसरी आहे तुम्हाला तिथे ते लिहून दिलं जाईल. ओके, आता फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. ओके, आता इथे किती कार्बन आहे टोटल 6 कार्बन आहेत. तर 6 कार्बनचं कन्व्हर्जन 3 कार्बन आणि 3 कार्बन मध्ये होणार आहे. ओके, त्याचं डिवायडेशन होणार आहे 6 कार्बनचं, म्हणजे 3 कार्बन इकडे जाणार आहेत आणि 3 कार्बन राईट साईडला जाणार आहेत. ओके, देन फर्स्ट 3 कार्बन कुठे जाणार आहेत ग्लिसरॉल अल्डिहाइड. ओके, 3 फॉस्फेट. ओके, ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 कार्बन इकडे जाणार आहेत आणि 3 कार्बन डायहायड्रॉक्सिल ऍसिडल फॉस्फेट, हे 3 कार्बन इकडे कंझ्युम होणार आहेत किंवा इकडे ते मूव्ह होणार आहेत. आता फक्त आपण एकच स्टडी करायचा आहे, एकाच साइड स्टडी करायचा आहे. ग्लिसरॉल अल्डिहाइड 3 फॉस्फेटचं कन्व्हर्जन कसं होणार आहे 1,3 डायफॉस्फेट मध्ये होणार आहे. आता इथं एक मॉलिक्यूल किंवा इथं एक एन्झाईम रिक्वायर्ड आहे, त्याचं नाव काय ग्लिसरॉल 3 फॉस्फोजिनेसिस. ओके, जिनेसिस म्हणजे प्रत्येक एन्झाईमच्या एंडला AS हा वर्ड असला पाहिजे. आता इथं एक मॉलिक्यूल तुम्हाला लागणार आहे NAD चा. ओके, NAD प्लसचं कन्व्हर्जन कसं होणार आहे NADH प्लस मध्ये होणार आहे. ओके, नेक्स्ट 1,3 डायफॉस्फेट चं कन्व्हर्जन कसं होणार आहे 3 फॉस्फोग्लिसरॉल मध्ये होणार आहे. ओके, 1,3 डायफॉस्फोग्लिसरॉलचं कन्व्हर्जन कसं होणार आहे 3 फॉस्फोग्लिसरॉल आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक एटीपी पुन्हा गेन होणार आहे, म्हणजे आपण सुरुवातीला काय करतो ते इन्व्हेस्ट करत होतो, पण ह्या रिॲक्शन मध्ये किंवा ह्या स्टेप मध्ये फर्स्ट टाइम ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला एटीपी हा गेन होते. ओके, त्यामुळे ह्याला काय आणायचं सबस्ट्रेट लेवल फॉस्फेट रिॲक्शन किंवा फॉस्फेट ऍक्शन, की जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये एक एटीपी मॉलिक्यूल फॉर्म होते. ओके, एडीपीचं कन्व्हर्जन इथे कशात झाले एटीपी मध्ये झाले, म्हणजे 2 फॉस्फेटचं कन्व्हर्जन आपल्याला एटीपी म्हणजे एक मॉलिक्यूल आपल्याला इथे गेन झालेलं आहे कशाचा फॉस्फेटचा. इन 3 फॉस्फोग्लिसरॉलचं कन्व्हर्जन कसं होणार आहे 2 फॉस्फोग्लिसरॉल मध्ये होणार आहे. 2चं कन्व्हर्जन एक झालं, फक्त इथे एकच एन्झाईम इथे रिक्वायर्ड आहे, त्याचं नाव आहे म्युटेज. काय नाव आहे म्युटेज. देन नेक्स्ट 2 फॉस्फोग्लिसरॉलचं कन्व्हर्जन फॉस्फोफिनॉल पायरुवेट मध्ये होणार आहे. ओके, फॉस्फोफिनॉल पायरुवेट. आता ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काय राहणार आहे एक एटीपी गेन होणार आहे स्टेप नंबर 5 ला आणि स्टेप नंबर 9 ला. या 2 स्टेप मध्ये आपल्याला एक एक एटीपी गेन होते. ओके, आणि स्टेप नंबर फर्स्ट ला आणि स्टेप नंबर 4 ला सॉरी 3rd ला फक्त एक एटीपी आपल्याला काय करावं लागतो इन्व्हेस्ट करायला लागतो. देन फॉस्फोफिनॉल पायरुवेट ऍसिडचं कन्व्हर्जन कसं होणार तुमचा एन प्रोडक्ट कुठला असणार आहे पायरुवेट. ओके, पायरुवेट मध्ये तुमचं कन्व्हर्जन होणार आहे आणि त्या तुमचा एक एटीपी फॉर्म होणार आहे किंवा एक एटीपी तुम्हाला गेन होणार आहे. ओके, आता ह्या रिॲक्शन मध्ये तुम्ही 2 एटीपी इन्व्हेस्ट केले आणि त्यातून तुम्हाला 2 एटीपी प्रोड्यूस झाले. ओके, पण आपण ही एका साईडची स्टडी केली, म्हणजे कोणती ते 3 कार्बन जे होते त्या साईडचे फक्त आपण रिॲक्शन कम्प्लीट केली, ज्याला आपण 3 कार्बन अदर साईडला पण डिवायडेशन केले, त्या 3 कार्बन मध्ये पण काय राहणार आहे आपल्याला 2 एटीपी फॉर्म होणार आहेत. ओके, मग असे टोटल किती 4 एटीपी तुम्हाला गेन होते आणि तुम्ही फक्त इन्व्हेस्ट किती केलते 2 एटीपी इन्व्हेस्ट केलते. ओके, म्हणजे तुम्हाला एक ग्लुकोज मॉलिक्यूल तुम्ही ब्रेक डाऊन जर केला ओके तर त्यातून तुम्हाला फक्त 2 एटीपी प्रोड्यूस होते. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह हा क्वेश्चन येऊ शकतो की ग्लुकोजचे मॉलिक्यूल ब्रेक डाऊन केल्यानंतर किती एटीपी फॉर्म होते. ओके, तर त्याचा आन्सर किती असणार आहे ओनली 2. म्हणजे गेन तर आपल्याला 4 होते बरोबर आहे, पण आपण इन्व्हेस्ट किती केलते 2 केलते, त्यामुळे ते 2 मायनस करून ते तुम्हाला टोटल किती झाले
2 ATP तुम्हाला गेन होते. झाले ग्लायकोलिसिस सायकल, यामध्ये फक्त ग्लुकोजचा आपल्याला ब्रेक डाऊन करायचा आहे. मेटाबॉलिझम कार्बोहायड्रेट ग्लायकोलिसिस. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण TCA सायकल असेल किंवा ग्लायकोलिसिस सायकल असेल किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल, याचे 3 सायकल असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करणार आहे. ओके, आता 2 मिनिटं सर्वांनी आपली व्हिडिओ फक्त चालू करायचे. 2 मिनिटं फक्त व्हिडिओ चालू करायचे. ओके, लेक्चर नंबर 16 आणि 18 मध्ये जे 16 आणि 18 मध्ये कुणाला काही क्युरियस असतील तर त्यांनी अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. ओके, याच्यामध्ये फक्त आपण मेटाबॉलिझम म्हणजे काय, त्याचे कॅटेगरीज कोणते कोणते आणि फर्स्ट रिॲक्शन आपले कोणते ग्लायकोलिसिस सायकल हे फक्त आपण डिस्कस केलेलं आहे. आणि जे रिमेनिंग जे आहेत, रिमेनिंग कोणते कोणते आहेत, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल किंवा ग्लायकोलिसिस सायकल असेल किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल, म्हणजे 3 रिॲक्शन आपल्याला रिमेनिंग आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहे. ओके, आजच्या ज्या लेक्चरमध्ये म्हणजे मेटाबॉलिझम असेल किंवा त्याची कॅटेगरी असेल ॲनाबॉलिझम किंवा कॅटाबॉलिझम किंवा ग्लायकोलिसिस सायकलमध्ये कुणाला काही क्युरीज असतील काय समज नसेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारलं तर चालेल. तुमच्या चॅट बॉक्समध्ये तसा मेसेज सेंड केला तर चालेल. जे रिमेनिंग विद्यार्थी आहेत त्यांनी व्हिडिओ चालू करायचा आपला.